सुद्धा आर्टिफिशियल टेस्ट करूनच आलो पाहिजे आणि तुम्ही सुद्धा सर्व शिक्षकांनी आर्टिफिशियल टेस्टच केली पाहिजे। दुसरी गोष्ट, पालकाकडून आपल्याला त्या विद्यार्थी शाळेत आणण्यासाठी त्यांचं संमतीपत्र घ्यायचं। आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आपली शाळा आतापर्यंत बंद असल्यामुळं ती अतिशय चांगल्या प्रकारे साफसफाई स्वच्छता करणं गरजेचं आहे। परत थर्मल गन आणि त्यांचे जे आपल्याला दर दिवस आपल्याला चेक करण्यासाठी ऑक्सिमीटर या दोन्ही गोष्टी आपल्याला शाळेत उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे। आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या समोर नेहमी मास्क वापरणं गरजेचं आहे। या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर आता याच्यामध्ये असा एक पहिला मुद्दा, आता आपल्याला 26 तारखेपर्यंत सर्व शिक्षकांची आर्टिफिशियल टेस्ट करायला पाहिजे। त्याच्यासाठी काही कुठे आपल्याला पैसे देऊन करण्याची गरज नाहीये। महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये जवळजवळ 16 केंद्र आहेत, त्याच्यातले 5 केंद्र असे आहेत तिथे 24 तास आहे आणि 11 केंद्र असे आहेत की तिथं वर्किंग आवर म्हणजे 10 ते 6च्या वेळेमध्ये आहे। आपण आर्टिफिशियल टेस्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10-11 वाजेपर्यंत आपल्याला जर फोन आला तर आपण समजायचं की आपण पॉझिटिव्ह आहोत। फोन जर नाही आला तर आपण निगेटिव्ह आहोत असं समजून शाळेत जायला हरकत नाही। परंतु तरी मी असं म्हणेन की तुम्ही ज्यावेळेस समजा आज आर्टिफिशियल टेस्ट केली तर दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता त्याच दवाखान्यामध्ये जाऊन त्यांच्याकडून एक आपला अहवाल प्राप्त करून घ्यायचा आणि तो आपल्या संस्था चालक असतील किंवा मुख्याध्यापक असतील त्यांच्याकडे तो जमा करायचा। म्हणजे जे आणि जर समजा कोणी पॉझिटिव्ह आला असेल तर त्यांनी शाळेत यायचं नाही। 7-8-10 दिवस परत त्याचे उपचार घ्यायचे, बाजूला विलगीकरण राहायचं। त्याच्यामुळे असा फायदा की त्याच्या कुटुंबालाही फायदा आहे आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यापासून संसर्ग होणार नाही। त्यामुळे नंबर 1 ला आपल्याला आर्टिफिशियल टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे। आता काही असं म्हणते की आम्ही पहिले केलेले आहेत आता करायची गरज नाही, जो की पाठीमागे मुद्दा आला होता। परंतु 8-10 दिवसापूर्वीच्या आधी केलेली असेल आणि जर त्यांच्याजवळ अहवाल प्राप्त असेल तर मुख्याध्यापकाने त्याची खात्री करावी आणि परत करायची गरज नाहीये त्यांना। पण 8-10 दिवसापूर्वी केली असेल आणि आता काही योजना नाही करायची नाहीये असं म्हणून चालणार नाही। तर आपण सर्वांना आर्टिफिशियल टेस्ट करावी लागेल। आता तुम्ही म्हणाल सर मग 8-10 दिवस म्हणले तुम्ही, मग आता परत 8-10 दिवसांनी करायची एकदा शाळा सुरू झाल्यावर? तर मी सांगितलं परत 8-10 दिवसांनी शाळा सुरू झाल्यावर करायची गरज नाही। पण कुणाला करायची गरज नाही? ज्याला काही त्रास होत नाही, कुणाला तसे सिम्पटम दिसत नाही, काही लक्षणं दिसत नाही, कुणाला सर्दी नाहीये, कुणाला खोकला नाहीये, कुणाला असं कणकण वाटत नाहीये किंवा ताप येत नाहीये, त्याने त्याला स्वतःला जर का त्रास होत नसेल तर त्यांनी करायची गरज नाहीये परत। पण एखाद्या शिक्षकाला समजा घरामध्ये काही एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला तसं वाटत असेल तर त्या शिक्षकाने मुख्याध्यापकाला फोन करून सांगायचं की मला असं वाटतंय की माझ्या एखाद्या कुटुंबातल्या या सदस्याला असे मला लक्षणे दिसतील, म्हणून मी आजच्या दिवस येण्याचं टाळतोय, त्याची टेस्ट करून घेतो, त्यानंतर मी येतो। तरी त्या मुख्याध्यापकाने त्या शिक्षकाची त्या दिवसाची रजा म्हणा किंवा त्याला तेवढ्या याच्यातून सूट द्यायची, त्याला बळजबरी करून शाळेत आणायचं म्हणजे या नाही तुमचा पिरियड बुडतोय किंवा हे होतंय असं करायचं नाही। कारण हा रोग एवढा भयंकर आहे, आपण त्याच्यामधून सर्वजण पाहिलेलो आहोत। गेल्या 8-10 महिन्यापासून आपल्या देशावर मोठं संकट आलं होतं। हा असा आहे की ते एकापासून दुसऱ्याला होतोय, संसर्गजन्य रोग असल्यामुळं आणि त्याच्या संपर्कात आल्यामुळं आपल्याला जास्त त्याच्यावर निर्बंध म्हणजे हे करायचे नाही, काटेकोर त्याच्यावर म्हणजे शिक्षकाला असेल विद्यार्थ्याला असेल, विद्यार्थ्याचं सुद्धा त्या पालकाची लेखी संमतीच घ्यायची। आता जी 5-6 दिवस आपल्याकडे उरलेत, आता 23 तारीख आली जवळ, म्हणजे 4-5 दिवस आहेत, त्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला हेच काम करायचं, पालकाच्या लेखी संमती घ्यायची। मग मी असं म्हणत तुम्ही यानंतर आता इथून गेल्यानंतर उद्या म्हणा, आता उद्या शनिवार आहे, उद्या काही हरकत नाही, परवा रविवारी सुट्टी आहे, उद्या आपल्या वर्गाच्या पालकांची मीटिंग बोलवावा आणि तिथं त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगाव्यात आणि त्यांचं लेखी संमती असेल तेव्हा त्यांना काही हरकत नाही सर आमचा मुलगा येईल, तसं नाही तर आपल्याकडे लेखी संमतीचा कागद असावा तो त्यांच्याकडे द्यावा आणि त्यांच्याकडून तसं लेखी संमती पत्र लिहून घेण्यात यावं, ते आपल्या दप्तरी असावं। त्यांची लेखी संमतीशिवाय विद्यार्थ्याला काही असे असतील समजा पालक म्हणतील किंवा विद्यार्थी असं असेल की आम्हाला ऑनलाईन शिक्षण घ्यायचे, तर त्यांचं जसं साहेबांनी याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्या आदेशामध्ये, ज्यांची इच्छा ऑनलाईन शिक्षण घ्यायची त्यांना ऑनलाईन शिक्षण द्यायचे, त्यांच्या ऑनलाईन इकडे ऑफलाईन आपण सुरू केल्यामुळे ऑनलाईनच्या याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही। काही असे असतील विद्यार्थी लांब असतील, त्याला येण्याची असेल किंवा बाहेर गावी असतील तर ते जर ऑनलाईन येत असतील, उलट मला असं वाटतं जर समजा काही विद्यार्थी ऑनलाईन राहत असतील, त्यांना येण्यास अडचण येत असेल
तर आपल्याला एकट्याला म्हणजे ऑनलाईन शिकवायला म्हणा किंवा एखादा व्हिडिओ करायला करून टाकायला थोडीशी अडचण येते, पण समोर 10-20 विद्यार्थी असले आणि 10 बाहेर जरी असले तरी ते शिकवण्याला चांगले, म्हणजे जर विद्यार्थी समोर असले तर शिकवता येतं, म्हणून असं सुद्धा आपल्याला करता येईल. विद्यार्थ्याची बसण्याची व्यवस्था सांगतो. शाळेत आल्यानंतर एका बाकडावर एकच विद्यार्थी बसायचा. आता काहीचा प्रश्न असा असेल की सर आमच्याकडे विद्यार्थी संख्या जास्त आहे, तर आता जर काही 1 ते 7 शाळा असेल किंवा 1 ते 8 शाळा असेल जिथे आपण आता 6वी ते 8वी वर्ग सुरू करतो, तर त्या अनेक वर्ग खोल्या रिकाम्या आहेत. जर समजा त्याच्यापेक्षा विद्यार्थी संख्या जास्त असेल, जरी नसली तरी परंतु आपल्याला बोलवताना आज 50% विद्यार्थी बोलवायचे, उद्या 50% विद्यार्थी बोलवायचे. मला तर असं वाटतं आता 8-10 दिवस तर असे लागणार आहेत आपल्याला की 50-60% उपस्थिती वाढवायलाच लागणार आहे. पहिल्या दिवशी थोडेच येतील, दुसऱ्या दिवशी थोडेच येतील, इतके काही लगेच 100% विद्यार्थी येणार नाहीत. आपल्याला 100% विद्यार्थी आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आपले 8-10 दिवस वातावरण निर्मिती, आता जसं आपण पहिलीच्या वर्गाचा प्रवेश देत असतो त्यावेळेस त्या बाळाला किती अगदी म्हणजे त्याचं फुल देऊन स्वागत करणं, अगदी म्हणजे रंगरंगटी करणं, हे करणं, अशी परिस्थिती करावी लागणार आहे आपल्याला. कारण आता शाळेतून 8-10 महिने मुलंही बाहेर आहेत आणि त्यांनाही गोडी लागावी, वातावरण तसं व्हावं. आपण बोलताना सगळ्यांनी सकारात्मक बोललं पाहिजे. पालकांना सुद्धा वाटलं पाहिजे की आता काही नाही, पालकांना सुद्धा आपल्यावर विश्वास बसला पाहिजे की आता इथं त्याला वातावरण तसं दिसलं पाहिजे. साफसफाई, स्वच्छता, सर्व शिक्षक मास्क वापरतात, सर्वांनी आर्टिफिशियल टेस्ट केलेली, आपल्या विद्यार्थ्याला काही धोका नाही. एका बाकडावर एकच विद्यार्थी बसणार आहे. एका बाकडावर तो आज बसलाय, त्याच्यावर तो जर परवा येणार असेल, उद्या येणार असेल तर त्याचा तो बाकडा तसंच पाहिजे. किंवा 1-2 तासानंतर त्यांना आपण थोडस 10 मिनिटं कशासाठी तरी सोडले, तर समजा मी ज्या जागेवर बसतोय त्या जागेवर आन्सर येऊन परत त्या 10 मिनिटाचा गॅप आहे म्हणजे आपण त्याच्यासाठी सोडू, तर ते माझ्या जागेवर नाही बसले पाहिजे, मी त्यांच्या जागेवर नाही बसलो पाहिजे. इव्हन मी आता सकाळी पेपरला वाचलंय तर एक आता 9वी-10वीच्या इतकी अडचण नाहीये, परंतु खालच्या मुलांची अडचण येते की ते एकमेकाची पेन्सिल घेणं, पेन घेणं, वही घेणं, हा सुद्धा त्यांना सांगताना त्या सूचना सुद्धा द्यायची की एकमेकाची वस्तू सुद्धा आपण घ्यायची नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांनी मास्क घालून येणं त्यांना कंपल्सरीच करायचं. पण मी असं म्हणत, जसं की आता आपण एखाद्या दवाखान्यामध्ये किंवा एखाद्या दुकानामध्ये वगैरे गेल्यानंतर ते काय करतात, त्यांच्याकडे असतं बघा ते सॅनिटायझर वगैरे, त्यावर आपण सॅनिटायझर मारतात. जर मास्क नसेल तर एखादा आपला असा साधा मास्क काय करतात, देतात. तर एखादा ते मास्क एखादा बॉक्स आपल्याजवळ असू द्या, एखाद्या विद्यार्थ्याकडे नसेल तर त्याला तेवढंच द्या. परंतु होतं असं, मला पाठीमागच्या मीटिंग मध्ये एक असा अनुभव आला की सर एक दिवस फुकट दिला मास्क केलं की ते पण दुसऱ्या दिवशी घालून येणार नाही आणि मग आपल्यालाच काय करावं लागेल, मास्क दर दिवस द्यावे लागतील. तर तसं न करता त्यांना सांगायचं की आजच्या दिवशी तुला बाळा देणार आहे, कारण तुझ्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून, पण उद्या तू तुझा मास्क घालून आला पाहिजे घरचा, हे त्याला सांगायचं. कारण एकदा फुकट द्यायला सुरू केलं तर ते तसेच शिकतील. परंतु ते एका मास्कची किंमत जास्त नाहीये, परंतु त्याच्यापासून संसर्ग होणार जास्त आहे. म्हणून आपण मात्र एक बॉक्स आपल्याकडे ठेवायचा, जसं आपण सॅनिटायझर ठेवणार आहोत, हँडवॉशचं ठेवणार आहोत. हँडवॉशचं सुद्धा करताना आता काही विद्यार्थी आपण पाहतो एका खिचडी वगैरे खाल्ल्यानंतर किंवा नंतर विद्यार्थ्याला गोळका हे करून हात धुण्याची त्याची सवय लागलेली असते. तिथं सुद्धा जे काही हँडवॉशचं स्टेशन आहे तिथं सुद्धा आपल्याला असे गोल राऊंड करायचे, 2-2 फुटाचे 3-3 फुटाच्या अंतरावर गोल गोल, की तो विद्यार्थी जसं आता आपण पाहिलं ना एखाद्या मॉलमध्ये किंवा याच्यामध्ये अंतरावर ठेवूनच माणूस उपायानंतर पुढं सरतोय, अशा पद्धतीने विद्यार्थी हात धुवायला सुद्धा गेला पाहिजे किंवा टॉयलेटला बाथरूमला सुद्धा तशा पद्धतीने केला पाहिजे. तिथे सुद्धा आपल्याला गोल असे राऊंड करून 2-3 फुटावर ठेवायचे. हे करत असताना शिक्षकांनी एक काळजी घेणं गरजेचं आहे. आपण जर उभा राहिलो आता कसं आपण शिक्षक काय करतो, एकमेकांच्या जवळ उभा राहतो. विद्यार्थी असा प्राणी आहे की तो घरच्याचं अनुकरण करत नाही, परंतु शिक्षकाचं ताबडतोब अनुकरण करतो. आपण तसं वर्गात सांगू त्याला हे करू, पण आपण जर कसं एकदम एकमेकाला टाळ्या देत बसलो किंवा हे करत बसलो तर ते सुद्धा तेच करणार आहे. आता आपण ते भारतीय याच्यानुसार आपण असं करतो लांबून, तसं